जवळजवळ ब्रिजच्या पलीकडे टोल नाक्याला जाऊन बाईक उभी आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. शुभ प्रभात, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल द रोड जर्नीजवरती. आणि आज आहे 1 जानेवारी 2024, नवीन वर्षाचा पहिला दिवस. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला आमच्यातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाची आपली आज पहिली राईड असणार आहे. सो आज आपण चाललो आहे एकविरा देवीच्या दर्शनासाठी. आईचं दर्शन घेऊन आपण आजच्या नवीन वर्षाची सुरुवात करणार आहोत. सध्या आपण आता आहे पार्किंगमध्ये. जस्ट आलो आहे. आपल्याला 4ला निघायचं होतं, पण निघेपर्यंत झाले जवळजवळ 5:15 झालेत निघेपर्यंत. ॲक्च्युली कधी ठरल्याप्रमाणे आपलं कधी होत नाही. सो चला 5:15 झालेत, आपण निघूया. आम्ही परत चेंज करतो, गेटअप होतो आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट मोटो ब्लॉगच्या सेटअपवरती. ठीक आहे. संभाळ जा भगवंता पांडुरंगा, सुखरूप जाते सुखरूप येऊ देत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर महादेव. चला मंडळी. ॲक्च्युली आता सीन असा आहे ना की रात्री अंधार आहे, अजून दिवस उजाडला नाही आहे, त्यामुळे काही पूर्ण दाखवता येणार नाही. सो आता आम्ही इथून निघतो भांडूपमधून पहिले बाहेर पडतो. जिथे दिवस उजाडेल तिथे तुमच्याशी संवाद साधतो. तर चला भेटूया आपण थोड्या वेळामध्ये लगेचच. आता आपण काहीतरी 61 किलोमीटर करून आलो पुढे. पनवेल चौक सोडले आपण. आता थोड्या वेळातच खोपोली येईल. ते खोपोलीला थांबायचा प्लॅन आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी. ॲटलिस्ट चाय पिऊ. ब्रेकफास्ट नाही म्हणता येणार, चाय पिऊया. अरे की मस्त थंडी पडले राव, एक नंबर थंडी, धुकं, राईड, बस एक नंबर कॉम्बिनेशन आहे हॅप्पी राहण्यासाठी. सो मगापासून आम्ही राईड करत होतो कंटिन्युअसली. बरेच सारे बायकर्स भेटले रस्त्याला. सो अंधार होता त्याच्यामुळे जास्त कॅप्चर नाही केलं, पण आता दिवस उजाडला आहे. एक नवीन आशा घेऊन प्रार्थना करतो सर्वांसाठी की हा वर्ष सर्वांना सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ. सो चला, गेले 2023 निघून गेले. 2024ची सुरुवात आपली ट्रॅव्हलने झाली. आय होप पूर्ण वर्षभर आपल्याला ट्रॅव्हल करता येऊ. जे आपण ट्रिप प्लॅन केलं आहे, जे काय आहे ते सर्व आपल्याला कंटिन्युअसली पुढे करता येईल. सो चला, आज चाललो आपण आई एकविरेच्या चरणी. आशीर्वाद घेऊया आईचा आणि नवीन वर्षाची सुरुवात करूया. तर मग मित्रांनो, न्यू इयरचे काही रेझोल्युशन वगैरे केलं की नाही? करा काय केलं नसतील तर करा. झाले असतील बऱ्यापैकी सर्व जणांचे. कोणाला जिम लावायची आहे, कोणाला काय. सो आपलं पण सेमच आहे. आपल्याला राईड करायचे आहेत, भरभरून राईड करायचे आहेत. जे आपण राईड प्लॅन केले त्या सर्व आपल्याला राईड करायचे आहेत. तुम्हाला नवीन कंटेंट द्यायचे आहे, नवीन जागा एक्सप्लोअर करायच्या आहेत. महाराष्ट्र फिरायचं आहे, इंडिया फिरायचं आहे आपल्याला, आपलं भारत फिरायचं आहे. सो तसेच काम पण आहे, ते सर्व काही आहे. सो तुमच्या पण काही रेझोल्युशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्हाला पण कळूते की काय आपली फॅमिली काय रेझोल्युशन्स आहेत, कोणाला काय करायचं आहे. पण याच्यामध्ये दरवर्षी आता मी स्वतः ट्रेनर आहे. सो मी खूप ही गोष्ट अनुभवली आहे. न्यू इयरमध्ये बहुतेक जण जिम लावायचं ट्राय करतात. जिम लावायचं हे करतात की मी जिम लावणार, 1 तारीखपासून मी जिमला जाणार. सो त्या मित्रांना माझी सर्वांना विनंती कळकळीची की मित्रांनो, तुम्ही ज्या पद्धतीने बोलता, तुम्ही ज्या पद्धतीने ठरवता ते त्या पद्धतीने करा.
जावा जिमला, व्यायाम करा, वर्कआउट करा, बॉडी बनवा, फिट राहा. बॉडी बनवून हा एक पार्ट वेगळा आहे, फिट राहणं हा एक पार्ट वेगळा आहे. तो सर्वांनी फिट आणि हेल्दी राहावा. सो आता थोड्या वेळात आपण खोपोलीला पोचणार आहे. खोपोलीला जर थांबूया, चाय पिऊया, कारण की मस्त थंडी पडली राव. चला मित्रांनो, आता आपण जस्ट पोचतोय खोपोलीला. एक नंबर गार लागते, एक नंबर थंडी आहे. सो थंडी घालवण्यासाठी आणि झोप ओढवण्यासाठी चाय मागवलं आहे. नाश्ता करूया इथे. फाफडा मागवला आहे, चाय मागवलं आहे. भजीमध्ये गरम गरम काढत आहे, भजी खाणार आपण आणि आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहे. एक नंबर थंडी आहे, मस्त गार वाटतं इकडे. सो चला संपून घेऊया पटापट आणि मग भेटूया. चालू अशा थंडीत चाय भेटली पाहिजे, एक नंबर मजा आहे. चाय पिऊन झाले आपले. आता थंडीला नाकात पाणी आणलं राव. आता जाऊया वरती. आता खंडाळा घाट चालू आहे. सो हेरप होऊया आणि जाऊया घाटामध्ये. थोडंच अंतरावरती राहिले, 13 किलोमीटर काहीतरी लोणावळा, तिथून पुढे 6 किलोमीटर, जवळजवळ 20 किलोमीटर आहे. एकविरा देवीचं मंदिर, मोस्टली आज गर्दी असेल. तर चला आपण आता आपल्याला जाऊन घाटात थांबणार आहे. त्याच्यानंतरला पुढे निघणार आहे. ते काय ना त्रास आहे काय ना मित्रांनो. चाय ना कंपल्सरी लागते आपल्याला. एक वेळ घरात असलो चाय नाही भेटला तरी चालेल, पण ट्रॅव्हलला असलो, रायडिंग करतो स्पेशली, तर चाय कंपल्सरी आहे. तुमचं काय बाबत म्हणणं आहे ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. पण आपल्याला बाई चाय लागते, चायशिवाय जमत नाही. 2 चाय 3 चाय ज्या पद्धतीचा माहोल असेल त्या पद्धतीची चायच्या क्वांटिटी आपल्या वाढत जातात. सो त्याला आता झालं गिअरअप, चाय वगैरे पिऊन झाले. आता आपण जाऊया खंडाळा घाटाकडे. घाटात कुठेतरी थांबूया, मस्त तिथे फोटो वगैरे काढूया, तुमच्याशी संवाद साधतो मी. ठीक आहे, चलो बाय बाय. घाटाबद्दल सांगायचं झालं ना तर आपण इथं जितका पण वेळा आलो ना खंडाळा घाटामध्ये, तितका वेळा घाट नवीन वाटतो आपल्याला. तेवढ्या वेळ घाटामध्ये गाडी चालवायची मजा येते. एक आतुरता असते की बाई खंडाळा घाटात गाडी चालवायची आहे. भरपूर वेळा आलो, बऱ्याच वेळा. आता तुम्ही आधीचे ब्लॉग पण बघितले असाल, आपण बऱ्याच वेळा घाटातून क्रॉस केलं. पण प्रत्येक टायमाला घाटामध्ये गाडी चालवायची उत्सुकता खूप वेगळी असते. एक आतुरता असते ना, एक असते उत्सुकता असते ना, ती खूप वेगळी असते. माफ करा, आपला थोडा जिभेचा जरा प्रॉब्लेम आहे, जड जड शब्द बोलता येत नाहीत लवकर. सो आता आपला घाट चालू झाला आहे. सो चला घाट एन्जॉय करा तुम्ही. सो मित्रांनो, आता आपण आलो इथे खंडाळा व्ह्यू पॉईंटला. ॲक्च्युली थांबलेलं इथे 2-4 फोटो काढलेत. इंस्टाग्रामवरती टाकतो, त्याची लिंक इथे मी कुठेतरी देईल, ती बघून का इंस्टाग्राममध्ये चॅनल आवडल्यास, तिथे पण कंटेंट आवडल्यास चॅनलला फॉलो करा. सो मित्रांनो, माझ्या डाव्या साईडला पूर्ण बघता पूर्ण खोपोली सिटी आहे. तर इकडे उजव्या बाजूला सूर्योदय होते चांगला मस्तपैकी. सोबतच अनिकेत आणि आपली वेनम. बऱ्याच दिवसापासून वेनमसोबत कुठे राईड झाली नव्हती, तर बघून घ्या वेनमला. वेनम पूर्णपणे आहे तसंच आहे, फक्त ती सीट थोडी बदललेली. ॲक्च्युली इथं ना हवा खूप आहे, त्याच्यामुळे ना बोलता येत नाही. कॅमेरावरती बोलायला ट्राय केलं मोबाईलवरती, पण बोलता येत त्यामुळे म्हटलं आपलं डायरेक्ट गोप्रोने शूट करूया. सो अनिकेत आणि वेनम. सो आता आपण इथून डायरेक्ट आता जाणार आहे कारल्याला, कारण खूप लेट होतं, पुढे वरती ट्रॅफिक वगैरे असेल. सो इथे थोडा वेळ थांबलो, इथे मजा आली. तर चलो आता निघूया आपण इथून. गाडी चालू केली आहे. चला आता डायरेक्ट जाऊन कारल्याला. साठी आपण घेतलं आता लेफ्ट. ही समोर कमानी श्री क्षेत्र एकविरा देवस्थान. समोर वरती मंदिर दिसतंय, आज तुम्हाला दिसत असेल, गोप्रो जेवढं कॅप्चर करत असेल तिथपर्यंत. सो आता कारल्याचा घाट चढायचा आपल्याला, आय थिंक, कारण आपण कधी आलोच नाही इकडे. इथून मोस्टली नाही म्हटलं तरी वर्षाला 4-5 वेळा राऊंड मारलं इथून.
4-5 वेळा बाहेरून जायचो पुण्याला वगैरे, बट कधीकडे वरती यायची हे नाही झालं की दर टायमाला म्हणायचं अरे यार दर्शनाला जायचं, बट ते कधी झालंच नाही. तो आज चान्स भेटला आहे तो आपल्याला. इथे वरती गेट आहे, आय थिंक इथे पावती फाडतात वाटते, काय सिस्टम आहे बघायला लागेल किती काय आहे ते. नाही वाटतं आपल्याला बाईकला काय, नाही फक्त कारसाठी आहे. आम्हाला वाटलं की आपल्याला पण असेल, बट नाही आहे आपल्यासाठी. सो बस बाकी काय नाही. चला आता इथून वाटतं वरती राईट आहे गडावरती जायला. यस, कारल्याचा घाट छोटा तिथे लिहिलेला आहे, सावकाश चालवा म्हणून गाडी. बट मित्रांनो ह्या वर्षी प्रॉमिस करतो तुम्हाला व्हिडिओ चांगला कंटेंट बघायला भेटेल, मस्त कंटेंट जो आपण प्लॅन केला आहे. ॲक्च्युली सीन असं आहे ना की मी सध्या तरी ट्राय करतो की महाराष्ट्रातली सर्व मंदिरं वगैरे देवस्थानं करायचं. माझं बेसिक सांगतो की जसं मी आता त्र्यंबकेश्वर झालं, आपलं कृष्णेश्वर झालं, भीमाशंकर झालं, तुळजापूर, अक्कलकोट, एकविरा, सप्तशृंगी ते सर्व झालं आहे. तसंच अजून काही देवस्थानं बाकी आहेत जे मला दर्शन करायचे आहेत. सो ती करायचा प्रयत्न पूर्ण करेन. ती एकदा झाल्याच्या नंतर मग आपण आउट ऑफ महाराष्ट्र राईड चालू करणार आहे. इथे 2 मिनटं मला थांबायला लागेल असं मला वाटतं. पायाचे बहुतेक स्ट्रॅप निघालेत, पण घाटात थांबायला अलाउड नाही आहे. काय करायचं, भीती वाटते ते ह्याच्यात जायचं बियायचं, ते रागायचं बिगायचं. टू व्हीलरची पार्किंगच आहे. वरती गाड्या जात नाहीत काय? जातात. तिथं लिहिलं आहे, अरे तिथं लिहिलं आहे 2 व्हीलर पार्किंग म्हणून म्हटलं. एक स्ट्रॅप खोललाय निगाडचा, ओपन झालाय. मित्रांनो आता आपण इथे गाडी लावली आणि आता आपण चाललोय चालत. ॲक्च्युली वरती मंदिर आहे तिथे, तर आपल्याला तेवढ्या वरती जायचं चालत. बघू आता किती टाईम लागतोय ते. आता काहीतरी वाजलेत 9 वाजलेत. 9ला आपण चालायला चालू केलं. असं ऐकलं की अर्धा पाऊण तास तरी जाईल चालायला. सो बघू आता, चलो. आणि ह्या साईडला पूर्ण पार्किंग आहे मित्रांनो, इकडे पूर्ण गाड्या पार्क करतात. आम्ही तिकडे मग अशी वरती गेलो होतो, त्या साईडला तिकडे वरती गेलो होतो, बट तिकडे वरती काय पॉसिबल नाही झालं, कारण तिकडे वरती ना खूप रस्ता खूप छोटा आहे, त्यामुळे तिकडे पार्किंग करत नाहीत. आम्हाला तिकडे रिटर्न पाठवलं. सो आम्ही इकडे पार्किंगला गाडी लावली आता, आणि आता वरती चालत चाललो आहे. सर्व आपला संसार आपल्या हातात घेऊन चालतो आहे, कारण की आमची लॉक नाही, काही नाही, जॅकेट वगैरे घेऊन आलं. सो चला आता जाऊया, बघूया वरती किती टाईम लागतो इथे. चल अंड्या फॉलो आजा. पूर्ण घाटामध्ये अशा पद्धतीने गाड्या लागल्यात रांगेमध्ये. सो आपण म्हटलं पाठी जाण्यातच भला आहे पार्किंगमध्ये. सो आपल्याला तिकडून चालत जायचं, रस्ता माहिती नाही, माणसांना फॉलो करू, त्यांच्याबरोबर आपण चालत जाऊ. ॲक्च्युली रश खूप आहे, पहिला दिवस आहे आणि इकडे ऑलमोस्ट एनी टाईम रश असते. सो बघू दर्शन घ्यायला किती टाईम लागतो इथे. तर चला जाव्यावरती. आई दर्शनाला 28 वर्षामध्ये पहिल्यांदा आलं. दर टायमाला यायचे प्लॅन व्हायचे, पण यायला जमत नव्हतं. सो आता आपला प्लॅन झाला, आपण आलो आहे. सो आता चला दर्शन घेऊन येऊया खाली. चलो. दोन्ही साईडने पूर्णपणे मार्केट आहे. आता इथून आपल्याला वरती चालत जायचं आहे पूर्णपणे. मित्रांनो थोडंसं चाललो असेल 15-20 मिनटं, हालत टाईट झाले. आता इथे एक शॉप बघितलं, तिथे आता ओटी घेणार आहे आपण देवीसाठी. आणि त्या दादाने सांगितलं की हेल्मेट वगैरे तुमचं जॅकेट वगैरे इथेच ठेवून घ्या. सो आपण आता जॅकेट आतमध्ये ठेवतो आहे, ओटी घेऊया आणि मग हे सर्व खाली करतो पहिलं आणि मग वरती जाऊया. मित्रांनो आतमध्ये शॉप आहे इथे, पूर्ण तुम्हाला खरेदी वगैरे काही करायचं असेल तिथे करू शकता. सो इथं आम्ही खाली आमचे जॅकेट आणि शूज वगैरे इथे ठेवलेत. सो हे पूर्ण दुकान आहे या दादाचं. सो चला आपलं झालं, आता आपण सर्ववरती गाड्याकडे कूच करूया.
चलो मित्रांनो, आता आपण दर्शनाच्या लाईनीत उभे राहिलो आहे. 15-20 मिनटं चढल्याच्या नंतर वरती समोर मंदिर आणि आजूबाजूचा पूर्ण परिसर आहे. समोर तुम्ही कारला लेणी बघता आणि हे मंदिराचा प्रवेशद्वार आहे. पूर्ण लाईन आहे इकडे आणि इथे आता कुठेतरी एक पालखी आले. सो पालखी पण बघून घ्या एकदा. दर्शन घेऊन येऊया आणि मग तुम्हाला भेटतो, कारण की पुढे मे बी कॅमेरा अलाउड नसणार आहे. लाईन थोडीशीच आहे, दर्शन आपलं लगेच होऊन जाईल. तर आधी पहिलं दर्शन करून येतो आणि मग तुमच्याशी भेटतो. तुम्हाला सांगतो दर्शन कसं झालं, काय झालं ते. ठीक आहे, चलो बाय बाय. सो मित्रांनो, आपण काहीतरी 9:30ला दर्शनाला उभं राहिलेलो. 12:30च्या आसपास आपलं दर्शन झालं. दर्शन एकदम व्यवस्थित झालं. 2 तास उभं राहिलो, पण देवीच्या चरणाजवळ 2 मिनटं डोकं टेकवायला भेटलं. धावपळ नाही, धक्काबुक्की नाही, काय नाही, एकदम आरामात आणि व्यवस्थित दर्शन झालं. वरती 2-3 पालख्या पण आलेल्या, पालख्या पण बघायला भेटल्या. त्यांनी पालख्या नाचवल्या, गुलाल वगैरे उडवलं, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. सो चला आता वाजलेत काहीतरी 1 वाजल्या जवळपास. आपण आता परतीचा प्रवास चालू करतो आहे घराकडे जायला. आता कुठे जायचं नाही, काय नाही. आणि मित्रांनो, मंदिराच्या जस्ट बाजूला कारला लेणी आहेत. लेणी 1 नंबर आहेत, बघण्यासारख्या आहेत. एकच मोठी लेणी आहे तिथे, जी ऑलमोस्ट सगळीकडे तुम्हाला बघायला भेटते. एक औरंगाबाद, अजिंठा वेरूळ केव्स, पांडवा लेणी केव्स, नाशिक, इथे पण त्या पद्धतीची लेणी आहे. सो 1 नंबर लेणी आहे, मस्त ठेवलेली आहे. त्याच्या जे लिपी वगैरे त्या टायमातले, त्या काळातले सगळं तिथे लिहिलेलं आहेत. ते पूर्ण कोरलेलं आहे तिथे बाजूला. सो असं ते पूर्ण मंदिर आणि मंदिराच्या बाजूला लेणी आहेत. आला ते लेण्यांना आपण अवश्य भेटेल, लेणी पण एकदा बघून जावा. आणि एक फक्त एक छोटासा सीन झाला आहे जरा, की कसं काय माहिती नाही, आयडिया नाही, बट कंबर पकडली यार. काय आयडिया नाही, उभं राहिलो त्याच्यामुळे किंवा काय माहिती नाही, पण कंबर इतकी दुखते ना की लिटरली पेन सहन होत नाही आहे. तर बघू आता थांबत घरी जाऊ. पण आता इथून सरळ घराकडे निघतो आहे. जवळचा 2 तासाचा रस्ता आहे. मध्ये काहीतरी वाटेमध्ये नाश्ता वगैरे करू आणि सरळ आता घराकडे निघू. वाटेत काय आलं तर दाखवेल, नाही तर मग हा व्लॉग इथेच संपूया. कारण खरंच आता ताकद नाही राहिली आहे. एकदम असं फुल एक्झॉस्ट झाल्यासारखं झालं आहे आणि कंबर इतकी दुखते आहे की विचारू नका. सो चला आपण आता इथून निघूया. आणि आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. आणि आवडले असल्यास आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंडला वगैरे शेअर करा सर्वीकडे. आणि मी संदेश आता तुमच्या सर्वांची रजा घेतो आणि भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन एका राईडमध्ये लवकरच. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सेफ राईड अँड थँक्यू, बाय बाय. मित्रांनो, आपण आता घरी आलेलो मुंबईला. एकविरावरून जात होतो. JNPTवर लेफ्ट मारला आणि ब्रिजवरती आपल्यासोबत झाला आहे कांड. बाईकची चेनच निघाली आहे आणि बाईक जवळजवळ ब्रिजच्या पलीकडे टोल नाक्याला जाऊन बाईक उभी आहे आणि आपल्या गाडीची निघाली चेन. आम्हाला माहिती नाही. आता आम्ही चेन शोधत आलो, तरी बघा ही चेन इथं पडलेली भेटली. सो आता इथे चेनला घेऊन जाऊया, गाडीला धक्का मारून परत इकडे आणूया. मेकॅनिकलला बघून कुठेतरी व्यवस्थित लावून घेऊ आणि मग घराकडे जाऊया. पुढे काय असेल ते मी कळवतो तुम्हाला. चला.
चालू ठेव. मित्रांनो तुम्ही बघा गाडी भेटलं चाचा बिल आहे. चाचाने आम्हाला लिफ्ट दिली इथपर्यंत आणि धावपळीमध्ये हे बघा बोलतात ना जिथे लागायचे तिथे बरोबर लागतात. तर आपल्या चारी बाजूला लागलेले आहेत. सो जाऊ द्या त्याच्यामुळे काही मॅटर नाही करत. आता काहीतरी पहिलं जुगाड बघूया चेनीचं काय होतं ते. इथं कुठे मॅकॅनिक वगैरे साईडला शोधूया. ॲक्च्युली सीनात असं झालं मोबाईल पण बंद पडला आहेत. सर्व बंद आहे. आणि त्याचा मोबाईल चालू पण त्यात नंबर नाही आहेत. सो इथं जवळपास एक आपले नातेवाईक राहतात. बघू त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतं का. कॉन्टॅक्ट झालं तर गाडीला तिथं पाठी धक्का मारत जावी लागेल. कॉन्टॅक्ट झालं ती एक नंबर गोष्ट आहे. काम होऊन जाईल इझिली. सो बघू आता काहीतरी जुगाड करून त्यांना कॉल करूया आणि कॉन्टॅक्ट करूया त्यांच्याशी. चला बघून येतो आम्ही तेवढं सर्व. हां निघालं आहे तिथं पाठीमागे 1-1.5 किलोमीटर मागे ना ब्रिज. आम्ही तर ब्रिजवरती चेन भेटली ना. ब्रिजजवळ खाली वस्ती आहे. तर बघू तिथे एखादा मेकॅनिकल भेटतोय का. चेन तर आपल्या वरचा लॉक निघाला आहे तर ते करून घेऊ आधी पहिला. तर चला आम्ही जातो तिकडे. आणि अच्छा होता जवळजवळ 15 ते 20 मिनटं धक्का मारल्याच्या नंतर आपण आता आलो कामोटे सेक्टर 6 मध्ये. इथे बुलेटचा मेकॅनिकल भेटला. सो त्याला दाखवलेचे. बघू आता तो करून देतोय का काय बोलतोय काय नाही ते. करून दिला तर खूप चांगलं आहे. असेलच लॉक अवेलेबल. थोडक्यात ना बघा हे जे लॉक असतात ना हा लॉक गेला इथला. सो त्याच्यामुळे हे सर्व वांदे झालेत. तो आता बघूया आता करून देतो बोलला. झालं काम तर ठीक आहे. नाही तर पुढे काय असेल ते मी तुम्हाला कळवतो थोडा वेळ. नाही बघा हा लॉक लावून झाला आहे. लॉक निघालेला त्याच्यामुळे सर्व अवस्था. मग ठीक आहे आता झालं आहे सर्व करून. भावानं आपल्याला हे पण करून दिलं आहे. नाम क्या आपका. अंकित भाई करके है. उन्होंने ताबड़तोड़ करके दिया अपने को ये सब. ये इनका शॉप है कामोटे सेक्टर 6 में. कुछ प्लॉट नंबर 6 है. सो अभी देखते जे काय असेल ते बिल पे करूया आणि निघूया. ॲक्च्युली हे माझा गोप्रो पण बंद झाला आहे. मोबाईल पण बंद आहे. अनेकचा मोबाईल चालू आहे. अनेकच्या मोबाईलने सर्व शूट चालू आहे. सो ठीक आहे आता गाडी तर ओके झाले. बिल पे करूया आणि आपण गाडी झालं मग गाडीवरती भेटतो आता. चलो चला मित्रांनो फायनली गाडी चालू झाली. आता इथून निघतो आणि डायरेक्ट तुम्हाला आपल्या पार्किंग जवळ भेटतो. गाडी पार्क करतो तिथे. ठीक आहे चलो बाय बाय. चला मित्रांनो आता वाजले 6:30 आणि आता आपण आलो आहे घरी. आपण पहिले असू ज्यांना एक्युरेला जाऊन यायला भांडूपवरून 12-13 तास लागले. सो ठीक आहे ब्लॉग पूर्ण बघा. आवडल्यास कमेंट करून सांगा काय आवडलं काय नाही आवडलं. वेळ जरा तिथे सांभाळायची. मी संध्याकाळ तुमच्या सर्वांची रजा घेतो. भेटूया पुन्हा एका नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय अँड सेफ राईड. हॅपी न्यू इयर. बाय बाय.